नमस्कार, मी सारिका धोकरट। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची ते बघणार आहोत। त्यासाठी तयार उंची 13 इंच, छाती 32 इंच, कंबर 28 इंच, शोल्डर 5.5 इंच, पुढचा गळा 6 इंच, पाठीमागचा गळा 8 इंच, हाताची उंची 5 इंच आणि हाताचा घेरा आहे 12 इंच। सुरुवात करूया। ब्लाउजची उंची 13 इंच आहे, तर त्यामध्ये 1 इंच ऍड करून माप टाकायचं आहे। 14 इंचावरती मार्क करून घेऊया। सेम पद्धतीने थोडंसं इकडच्या साईडला सुद्धा मार्क करून घेऊया। ही रेषा जोडून घेऊया। आता ह्या रेषेपासून खाली 6 इंचावरती मार्क करायचं आहे आणि ही पण अशी रेषा जोडायची आहे। शोल्डर 5.5 इंच आहे, बरोबर टेपला ह्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि 5.5 इंचावरती मार्क करायचं आहे। सेम 5.5 हे ह्या आर्म होलच्या रेषेवरती मार्क करून घ्यायचं आहे। आता ही रेषा जोडून घेऊया। ह्या पॉइंट पासून इकडं 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे आणि आर्म होलचा आकार देऊन घ्यायचा आहे। छाती 32 इंच आहे, तर त्याचा चौथा भाग येतो 8 इंच। 8 इंचावरती मार्क करायचा आहे आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। खालच्या साईडला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे। कंबर 28 इंच आहे, तर त्याचा चौथा भाग येतो 7 इंच। डाट साठी 1 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। रेष जोडून घेऊया। ह्या पॉइंट पासून इकडं 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि पाठीमागचा गळा 8 इंचाचा आहे, तर 8.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि ह्या पॉइंट पासून इकडं 3.5 इंचावरती मार्क करायचा आहे। हे पॉइंट जोडून घ्यायचे आहे आणि पाठीमागच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। पाठीमागचा डाट टाकायचा आहे, बरोबर टेपला ह्या पद्धतीने पकडायचा आहे आणि जिथं शिलाई मार्जिन आहे तिथपर्यंत टेपला दुमडून घ्यायचं आहे। आलेल्या मध्यापासून वरती 4 इंचावरती मार्क करायचा आहे। म्हणजे आपण हे 1 इंच डाट साठी सोडलेलं आहे, बरोबर अर्धा इंच ह्या साईडला आणि अर्धा इंच ह्या साईडला मार्क करायचा आहे। पाठीमागचा भाग कट करून घेऊया। ब्लाउजची तयार उंची 13 इंच आहे, तर त्यामध्ये 1 इंच आपण ऍड करतो 14 इंच। तर पुढच्या भागासाठी अजून एकदा 1 इंच ऍड करायचा आहे, म्हणजे पुढच्या भागासाठी 2 इंच ऍड करून घ्यायचं आहे। 15 इंचावरती मार्क करायचा आहे आणि ही जी 15 इंचाची मार्क केलेली आहे ही रेषा ओढून घेऊया। बंद बाजूपासून इकडं अर्धा इंचावरती मार्क करायचं आहे। हे हुक आणि आय पट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच सोडून घ्यायचं आहे। शोल्डर 5.5 इंच आहे, बरोबर हे जे अर्धा इंच सोडलेलं आहे आपण त्याच्या पुढे आपल्याला 5.5 इंचावरती मार्क करायचं आहे। सेम आणि खालच्या साईडला 6 इंचावरती जे आपण आर्म होलचा रेष घेतलेली आहे ती 6 इंचावरती घेतलेली आहे। मुंडा घेर ज्यावरती टाकणार आहोत आपण। शोल्डरचे 5.5 इंच आहे, तर बरोबर या ठिकाणी 5.5 इंच घ्यायचं आहे आणि ही रेषा ओढून घ्यायची आहे।
ह्या पॉइंट पासून इकडं तिरप 1 इंचावरती मार्क करायचं आहे आणि पुढच्या आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे. छाती 32 इंच आहे तर त्याचा चौथा भाग येतो 8 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन आणि पुढे अर्धा इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. जो आपण प्रिन्सेस कटचा आकार देणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंचावरती मार्क करायचा आहे. खालच्या साईडला कंबर 28 इंच आहे तर त्याचा चौथा भाग येतो 7 इंच, पुढे 2 इंच शिलाई मार्जिन आणि आपण जे टक्स टाकणार आहोत तर 1.5 इंच इथे मार्क करायचं आहे पुढे. आता हे पॉइंट जोडून घेऊया. खालच्या साईडने वरती योगपट्टीसाठी 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे. सेम पद्धतीने इकडच्या साईडला सुद्धा 2.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि आता ही रेषा जोडून घेऊ. ह्या पॉइंट पासून इकडं 1 इंचावरती मार्क करायचा आहे. छाती आपली 32 इंच आहे तर त्याचा चौथा भाग येतो, त्याचा 10वा भाग येतो 3.2 इंच म्हणजे 3.25 इंचावरती या बंद बाजूपासून इकडे 3.25 इंचावरती मार्क करायचा आहे आणि खालून वरती 2 इंचावरती मार्क करायचा आहे. तिथे पण आपल्याला 3.25 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. या पद्धतीने रेष ओढून घ्यायची आहे सरळ. या पॉइंट पासून इकडं 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे. या ठिकाणी हा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. बरोबर हे जॉइंट आहे त्यामधून आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे. या पॉइंट पासून इकडे असा योगपट्टीचा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. गळ्याचं मार्क करून घ्यायचं आहे. या पॉइंट पासून इकडे 2.5 इंचावर मार्क करायचा आहे आणि पुढचा गळा 6 इंच आहे तर 6.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि ह्या पॉइंट पासून इकडे 3 इंचावरती मार्क करायचा आहे. हे पॉइंट जोडून घ्यायचा आहे आणि पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे कट करून घेऊया. योगपट्टी कट करताना हे जे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तर आपण याला या ठिकाणी असं सरळ कट करून घेणार आहोत. पुढचा भाग या ठिकाणी झालेला आहे. आता आपण हाताची बाही काढून घेणार आहोत. हाताची बाही काढून घेण्याआधी आपल्याला पाठीमागचा भाग घ्यावा लागणार आहे आणि पाठीमागचा भाग बरोबर शिलाई मार्जिन पासून इथपर्यंत मोजून घ्यायचा आहे. तो किती येत आहे बरोबर टेपला ह्या पद्धतीने ठेवायचा आहे आणि असं गोलाकार फिरून घ्यायचा आहे. पावणे 8 इंच येत आहे. पेपर घ्यायचा आहे त्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे. हाताची उंची 5 आहे तर त्यामध्ये 1 इंच ऍड करायचा आहे. 6 इंचावरती मार्क करायचा आहे. सेम पद्धतीने इकडच्या सुद्धा साईडला 6 इंचावरती मार्क करायचा आहे आणि वरतून खाली 3 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. हाताचा घेर 12 इंच आहे तर त्याच्या निम्म 6 इंचावरती मार्क करायचा आहे. पुढे शिलाई मार्जिन 2 इंच घ्यायचे आहे.
हे रेषा जोडून घेऊया। हे तिरप्या रेषेवरती बरोबर टेप पकडायचा आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे। आलेल्या मध्यापासून खालच्या साईडला परत एकदा मध्य काढायचा आहे आणि पुढच्या बाजूला अर्धा इंचावरती मार्क करायचा आहे। ते पुढच्या आर्म होलचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा जो राहणार आहे पाठीमागचा राहणार आहे कट करून घेऊया त्याची बाजू। आता हे आपण अस्तरावरती कट करून घेऊया। अस्तरला या पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे, असं फोल्ड केलेला आहे। जी बंद बाजू आहे ह्या बंद बाजूकडे आपण हा जो गळ्याचा पाठीमागचा बंद साइड आहे ती बंद साइड बरोबर ह्या बाजूने ठेवून घेणार आहोत आणि आहे तसं मार्क करून घेणार आहोत। त्यानंतर योगपट्टीचा भाग या ठिकाणी इथं ठेवून घेणार आहोत। हाताची बाही, हा पुढचा भाग जो हुक आणि आय साठी जे ठेवलेलं होतं ते बरोबर या ठिकाणी आपण असं ठेवून घेणार आहोत। याच्यावर मार्क करून आहे तसं आपण कट करून घेणार आहोत। या ठिकाणी मार्क करून झालेलं आहे। या ठिकाणी आपण कुठलाही बदल केलेला नाहीये, आहे तसं मार्क केलेलं आहे। आता आपण हे कट करून घेऊया। पुढच्या साईडला आपल्याला पट्टी लावा लागणार आहे, दाब पट्टी लावा लागणार आहे। त्याच्यासाठी आपण या ठिकाणी एक सरळ रेषा मारली, जे उरलेला कपडा होता त्याच्यावर बरोबर 2.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि 2.5 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग पूर्ण झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।